फॅन भेटला आता पेट्रोलचे सुद्धा पैसे लागणार नाहीत आपल्याला. बघा किती ट्रॉफिक लागली. सध्या खरं तर आम्ही पिरोंगोट रोडने जायचं ठरलं होतं, पण परत खडकवासला लागलो ऑन द वे. म्हणलं चला तर याच रोडने जावं म्हणलं. खरं तर हे दोन्ही रोड पुढे जाऊन एकाच रोडला भेटतात बरं का. ठीक आहे, चला आता आपण डायरेक्टच जाऊया. पहिला खडकवासला आणि त्यानंतर लवासा. पाण्याचे थेंब थेंब आले आमच्या गाडीवर. बघा बघा. पानशेतचा पूल बंद झाल्यामुळे मित्रांनो बरं का, आता जर तुम्ही खडकवासल्याला, सिंहगडला किंवा तुम्ही लवासाला चाललाय ना, तर तुम्हाला पर्यायी मार्ग वापरावा लागेल, जे की तुम्हाला मॅपवरती तुम्हाला ऍडजस्ट करता येईल मार्ग. कारण जर जुन्या रोडनं जायचं म्हटलं तर तिथून जाता येणार नाही तुम्हाला. कीप इन माइंड. बस तिकडे इकडे दाखवा. कशा मित्रांनो मेंढ्या हे असले शहरात नाही बघायला भेटत. थांबा आता एक पिलू चोर तुम्ही मित्रांनो, गाडीत घेतो आम्हाला संध्याकाळी खायला. लवासाला जाता जाता पोटेवाडी नावाचं गाव लागलंय मित्रांनो. तुम्ही समोर जर पाहिलं ना, सध्या रोडचं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी. त्यामुळं मी तुम्हाला नक्की सांगेल की मित्रांनो तुम्ही काय करा, वारजेमधनं पिरंगोट रोडनं जावा. कारण पिरंगोट रोडला काम वगैरे नाही चालू. बघितलं मोठे मोठे मशिनरी, JCB. चला जया, कसं वाटतंय? लई भारी वाटून राहिलं. हा ना, मस्त थंडी थंडी हवा. हा, AC पण गरज नाही मित्रांनो. बघा आम्ही AC बंद केला. AC पुण्यातच लागत होता, आता काही गरजच नाही. आता इथनं मला वाटतं इथनं पुढे लागणार बी नाही AC आता लवासाला जाईपर्यंत ना. नाही. येस, तिकडे असं वाटतं. धग धग फुटी झाली. धग फुटी. तुम्ही बोला नाही तिथं गाडी धडकल नाही तर. हा. गावाकडे सरपंच जळण वगैरे ठेवलंय सगळं. घर मोठा गाव आहे आपल्या पुण्याला मोठा नदी येते ती आहे. या गावावरनं मोठा नदी येते. त्यांचे फॅन भेटले आणि यांना म्हणते की फोटो द्या. त्याशिवाय पैसा येत नाही जया. मित्रांनो सध्या आम्ही पानशेतच्या धरणावरती पोहोचलेलो आहे. बघा मस्तपैकी आंबे पण घेतले जयानं. नाही नीट पुसाल, लय घाण झालं. सध्या आम्ही पोहोचलोय पानशेतच्या धरणापाशी. पलीकडे धरण दिसतंय आणि या धरणाच्या अलीकडे मित्रांनो आम्ही आंबे घेतले फक्त 50 रुपयाला बरं का. एवढा छान आंबा आहे मित्रांनो, असं वाटतंय झाडाला पिकलाय, नॅचरल आंबा आहे. हो का, एक नंबर. चला आता थोडस पुढे जाऊया. लयच मजा यायला लागली. पहिल्यांदाच फॅमिली ट्रिप घेऊन आलोय मित्रांनो. फॅमिली सोबत आहे. आता फॅमिलीचे काय मेंबर दाखवू शकत नाही. चला स्टॉप करू.
इथं घ्या असं थोडस पलीकडे तिथं लाईट बी बनते वाटते बरं काय धरणात, पण पाणी पडत नाही सध्या, कारण पाणीच नाही धरणात, सुकून गेला धरण. या वर्षीचा पाऊस महाराष्ट्रात कुठंच नाही मित्रांनो जास्त. सध्या तसं पाहायला गेलं तर विदर्भ आणि मराठवाड्यात जास्त पाऊस आहे. जसं की माझं सासरवाडी, पोटा, यवतमाळ साईडला पाऊस जास्त आहे. माझ्या सासूचा रोज बायकोला फोन येतो, बायकोला म्हणते लय पाणी पडायला लागलं आमच्याकडे. मी म्हणलं त्याच्या यायला कसलं पाणी पडायला लागलं म्हणजे पाणी म्हणजे पाऊस असतो मित्रांनो. चला आता मस्तपैकी राईड चालू आहे आमची. आता तुम्हाला लवासा सिटीचं मेन ब्लॉगिंग आम्हाला लवासा सिटी दाखवायचे. तिथं कशी बिल्डिंग आहे, तिथं कसं खायला प्यायला भेटते. वरनं आम्ही डब्बा पण घेऊन आलोय मित्रांनो, ते डब्बा पण तुम्हाला दाखवणार आहे छानपैकी. चला. ज्या धरणाविषयी मी बोलत होतो मित्रांनो, ते धरण सध्या पाहायला गेलं तर हे बघा पूर्ण कोरडं पडलंय. म्हणजे एक मला वाटतंय थोडंसंच पाणी असेल, गुडघाभर पाणी बरं का. आणि वरनं धरणावरती काम पण चालू आहे. आणि इकडं माझी बायको जर बघितली ना, एकदा आंबा खाण्यात व्यस्त आहे. का ग, लय गोड लागला का आंबा? हा ना, कसं वाटतंय आंबाच्या? तोंडावरले डाग दिसते, पिंड दिसते. मग दिसू दे ना, मला तो आवडते. दुसऱ्या जग दुनियाचा काय विचार करायचा आहे? दिसले तर दिसले. कोण काय दिसलं म्हणून काय दंड लागतंय काय तुम्हाला? इथं चेकिंग होती तुम्ही म्हणले ना, हीच ती चेकिंग. सर आलो होतो तर काय झालं, मी थांबलो होतो बरं का. पलीकडे परत पोरगाला, मला काय आयडिया नव्हती, फर्स्ट टाइम झालंय दादा बरं का. प्लीज असेल पॉसिबल तर जाऊ दे येऊ ना, काय 100% ना एवढं घेतो. चला येऊ दादा, थँक्यू सो मच. हा हे पुढे घ्या लवासा. 500 रुपये वाचलं जे. लवासा सिटीमध्ये जस्ट एंटर झालोय मित्रांनो. एक गोष्ट ऐकून धक्का बसला की मोठी गाडी असेल तर 500 रुपये, छोटी गाडी असेल तर 200 रुपये. आता त्याला जाऊ दे, आपण फेमस आहे, आपली ओळख पटली, त्यामुळे आपल्याकडनं घेतलं नाहीत मित्रांनो. पण सर्वसामान्यांसाठी मला नक्कीच वाईट वाटतंय बरं का. कुठतर मित्रांनो फॅमिली वगैरे आलेली असते, खर्च पाणी कसं तर 1000-2000चं पेट्रोल टाकून परत इथं आल्यावर 500 घ्यायचं म्हणल्यावर त्यांना नक्कीच थोडाफार त्रास होणार बरं का. सो जाऊ दे, आता काय ह्याच्याविषयी बोलण्यात ही नाही, कारण मला तर सोडलं त्यामुळे मला काय फरक पडत नाही. मला वाटतं हे बंगले गेले नसतील बरं असतील ना. मला वाटतं तर असं वाटतं एकदम गाड्या बिड्या आतमध्ये गाड्या आतमध्ये राहायला लोक आहेत यार. यस, आम्ही चाललो आता खाली फिरायला डॅमकडे. लवासा सिटीमध्ये आलो आहे मित्रांनो बरं का. फर्स्ट टाइम इन द लवासा सिटी, फीलिंग सो डिफरंट. कम टू द लवासा मित्रांनो.
बस ना. गाणंच पाडलं. चाहतों की चादरों में मैंने है संभाली तू कहीं अब जैसी जलती है बने बरखा का पानी कहीं कभी मन जाना चुपके से यूं ही अपनी चलाई कहीं जैसी तू है वैसी रहना. किती प्रेम आहे बा. तर मला लय आवडते. बोलते का तुमच्याशी ती? अहो तोंड नका लावू. नाही बघ बघा किती लाड करतात. माझा एवढा लाड करत नाही कधी. माझा केले का कधी लाड असा केला माझा लाड कधी. ए चावल चावती नका नका चल चल एवढे लाड नका करू. बस